नमस्कार. शेतीतली एक मोठी समस्या आणि त्यावरचा उपाय आपल्याच देवघरात. ऐकून आश्चर्य वाटलं ना? हो, पण हे खरं आहे आणि आज आपण त्याच कमी खर्चाच्या जबरदस्त उपायाबद्दल बोलणार आहोत. विचार करा, जी वस्तू आपण देवापुढे फक्त आरतीसाठी लावतो तीच वस्तू शेतात आपले हजारो रुपये वाचवू शकते. कसा? हेच तर गंमत आहे. चला, आज हेच रहस्य जाणून घेऊया. बघा, आज शेतकरी सगळ्यात जास्त कशावर खर्च करतो? तर ते म्हणजे कीटकनाशकांवर. हो ना? आणि ही महागडी रसायनं नुसती किडींनाच नाही मारत, तर आपल्या जमिनीला, आपल्या मित्रकीटकांना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आरोग्याला सुद्धा धोका पोहोचवतात. हे एक दुष्टचक्रच आहे जे काही संपत नाही. पण थांबा, या सगळ्यावर एक जबरदस्त नैसर्गिक पर्याय आहे आणि तो म्हणजे कापूर. हो, आपला साधा कापूर. रासायनिक फवाऱ्यांच्या तुलनेत याचे फायदे पाहिले ना तर तुम्ही थक्क व्हाल. खर्च अगदी कमी, पूर्णपणे सुरक्षित आणि जमिनीसाठी तर उत्तमच. बरं, मग हा कापूर म्हणजे नेमका आहे तरी काय? तर हा काही रासायनिक पदार्थ नाहीये. हा सिनामोमम कॅम्फोरा नावाच्या झाडापासून मिळणारा एक 100% नैसर्गिक सेंद्रिय घटक आहे. आणि त्याचा जो एक विशिष्ट तीव्र वास असतो ना, तो येतो टर्पेनॉइड्स नावाच्या एका नैसर्गिक रसायनामुळे. आणि कापराची सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? तो किडींना मारतच नाही. मग तो काम कसा करतो? तो फक्त आपल्या हुशारीने किडींना पिकांपासून लांब ठेवतो. म्हणजे हे विष नाही, तर एक जबरदस्त नैसर्गिक युक्ती आहे. यामागे एक साधं पण प्रभावी विज्ञान आहे. त्याला म्हणतात ऑल्फॅक्टरी मास्किंग. म्हणजे काय? तर गंध लपवणं. बघा, प्रत्येक पिकाला एक स्वतःचा वास असतो आणि किडी त्याच वासावरून पिकाला शोधतात. आता आपण जेव्हा कापूर फवारतो तेव्हा त्याचा तीव्र वास पिकाच्या वासाला पूर्णपणे झाकून टाकतो. मग काय? किडी बिचाऱ्या गोंधळून जातात. त्यांना त्यांचं जेवण म्हणजे आपलं पीक सापडतच नाही आणि त्या दुसरीकडे निघून जातात. म्हणजे विचार करा, एकटा कापूर किती प्रकारच्या शत्रूंना पळवून लावतोय. पांढरी माशी, मावा, थ्रेप्स, सगळ्या प्रकारच्या आळ्या. एवढंच नाही तर भुरी आणि डावणीसारखे बुरशीजन्य रोग, जमिनीखालची वाळवी, हुमणी आणि हो, फळमाशी आणि पक्ष्यांना सुद्धा तो लांब ठेवतो. म्हणजे तुमचं कोणतंही पीक असो, कापूस, भाजीपाला किंवा फळबाग, एकाच उपायात अनेक समस्यांवर तोडगा मिळतोय. चला तर मग सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. तो वापरायचा कसा? कारण योग्य पद्धत वापरली तरच याचा फायदा होणार आहे, नाहीतर सगळी मेहनत वाया जाईल. म्हणून नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी, योग्य कापूर निवडणं. एक गोष्ट लक्षात ठेवा, बाजारात ज्या गोल, चकचकीत डांबराच्या गोळ्या मिळतात ना, त्या अजिबात वापरायच्या नाहीत. तो कापूर नाही, ते नॅफ्थलीन आहे. आपल्याला वापरायचा आहे शुद्ध भीमसेनी कापूर. तो असा चौकोनी किंवा वेड्यावाकड्या आकाराचा असतो आणि त्याचा वास अगदी आपल्या विक्ससारखा येतो. आता फवारणी कशी बनवायची याची सगळ्यात प्रभावी पद्धत सांगतो. काय करायचंय? 15 ग्रॅम भीमसेनी कापूर घ्या. त्याची बारीक पावडर करा आणि ही पावडर थेट पाण्यात नाही टाकायची. ती टाकायची 50 मिली कडुलिंबाच्या तेलात. तेलात ती पूर्ण विरघळून जाईल आणि मग हे तेल मिश्रण थोडं स्टिकर किंवा शॅम्पू टाकून आपल्या 15 लिटरच्या पंपात ओतायचं. सोपं आहे की नाही? पण एक गोष्ट अगदी डोक्यात फिट करून ठेवा. प्रमाण चुकलं नाही पाहिजे. 1 लिटर पाण्यामागे फक्त आणि फक्त 1 ते 2 ग्रॅम कापूर घ्यायचा. याच्यापेक्षा जास्त झालं तर पिकांची पानं जळू शकतात, हे लक्षात ठेवा. आता बघा, कापूर वापरण्याचे एकापेक्षा जास्त मार्ग आहेत. तुमच्या समस्येनुसार तुम्ही मार्ग निवडू शकता. म्हणजे पानांवर रस शोषणाऱ्या किडी आहेत तर फवारणी करा. जमिनीत वाळवी किंवा बुरशीची समस्या आहे तर 100 ग्राम कापूर वाळूत मिसळून जमिनीत फेका आणि पाणी द्या. आणि जर फळबागेत फळमाशी किंवा पक्ष्यांचा त्रास असेल तर कापराच्या वड्या कापडात बांधून अशा फांद्यांना लटकवून द्या. किती सोपे उपाय आहेत बघा. ठीक आहे, आता फायदे तर आपण बघितले, पण काही गोष्टींची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. काही चुका टाळायलाच हव्यात, नाहीतर फायद्याच्या जागी नुकसानच जास्त होईल. सगळ्यात पहिला धोका ओव्हरडोस, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त वापर. मी आधीही सांगितलं, पुन्हा सांगतोय, प्रमाण वाढवू नका. जास्त कापूर म्हणजे जास्त फायदा असं अजिबात नाही. उलट त्यांनी फायटोटॉक्सिसिटी होऊन पिकाची पानं करपून जातील. त्यामुळे जे प्रमाण सांगितले तेच वापरा. दुसरी धोक्याची सूचना, मिक्सिंग करू नका. कापराचं द्रावण दुसऱ्या कोणत्याही रासायनिक औषधात, मग ते कीटकनाशक असो किंवा बुरशीनाशक, त्यात कधीही मिसळू नका. काय रासायनिक अभिक्रिया होईल हे आपल्याला माहीत नाही आणि पिकाचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे एक नियम लक्षात ठेवा, कापूर वापरायचा तो एकटाच. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपलं पीक फुलोऱ्यात असेल म्हणजे फुलांनी बहरलेलं असेल तेव्हा कापराची फवारणी टाळा. का?
कारण त्याच्या तीव्र वासाने फक्त किडीच नाही तर परागीभवनासाठी आवश्यक असलेल्या मधमाशासुद्धा दूर पळतात. आणि मधमाशी आली नाही तर परागीभवन होणार नाही, आणि परागीभवन नाही झालं तर उत्पादन कुठून मिळणार? हा मुद्दा विसरू नका. थोडक्यात काय तर निसर्गाने आपल्या आजूबाजूलाच अनेक स्वस्थ आणि शक्तिशाली शस्त्र दिली आहेत. फक्त आपल्याला ती ओळखता आणि योग्य प्रकारे वापरता आली पाहिजेत. कापूर हे त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे, नाही का? तर हा होता आपल्या देवघरातल्या कापराचा शेतीतला जबरदस्त वापर. आशा आहे की ही माहिती तुमच्या नक्कीच कामी येईल. तुम्ही याचा वापर करणार असाल किंवा केला असेल तर आपला अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा. आणि हो, शेतीबद्दल अशीच उपयुक्त आणि खात्रीशीर माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.